आधुनिक तंत्रज्ञान आपण सगळेजण वापरत असतो आणि त्यामुळे आयुष्य आपलं सोपं झालंय, सहजपणे आपण सगळ्या गोष्टी अनेकदा करू शकतो. पण त्यामध्ये आपण बैठ्या स्वरूपाचं काम करणारी मंडळी खूप आहेत किंवा वेळोवेळी काम करणारी खूप मंडळी आहेत. तर यामुळे आजारांचं प्रमाण एकूणच समाजामध्ये वाढलेलं दिसतं. जरी आजारांवरचे उपचार उपलब्ध असले, आयुष्यमान वाढलेलं असलं, शस्त्रक्रिया, शल्यचिकित्सा उपलब्ध असल्या तरी सुद्धा असं एक दिसतं की लहानापासून मोठ्यापर्यंत मेंदूचे विकारही बऱ्याच प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसतात किंवा आजार म्हणूया. तर आता हे मेंदूचे जे आजार आहेत ते त्यांचं स्वरूप किंवा ते कुठले कुठले आणि का, कसे, लक्षणं हे आपण आधी सुरुवातीला एक थोडंसं सांगूया, म्हणजे सगळ्यांच्या मनातल्या एका बेसिक प्रश्नाचं उत्तर मिळेल. कॉमन आजारांमध्ये अगदी थोडक्यात जर कव्हर करायचं तर मेंदूचे आजारही खूप आणि एकेका आजारावर एक एक तासाचं टॉक होऊ शकतं. पण ढोबळ मानाने कॉमन प्रेझेंटेशन्स मध्ये फिट्सचा विकार हा खूप कॉमन आहे. म्हणजे बेसिकली आपल्या ब्रेनचा जो शरीरावरचा कंट्रोल आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपामध्ये होतो. मला हात उचलायचा आहे तर हाताच्या सेंटर मधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक करंट जो जनरेट होतो तो आपल्या स्पायनल कॉर्ड मधून, नर्व्स मधून मसल्सना येतो. मग ते मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि हात वर उचलला जातो. मला जेव्हा टाचणी टोचते तेव्हा इथे करंट तयार होतो, तो उलट्या दिशेने मेंदूला हाताच्या केंद्राला गेला की हाताला टोचल्याचं कळतं. पायाला स्टिम्युलेट केलं तर पायाचं सेंटर फायर व्हायला लागतं. तर जेव्हा काहीही वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांमुळे एक्स्ट्रा ॲबनॉर्मल करंट जेव्हा ब्रेनच्या सरफेसवर जनरेट होतात आणि ते हातापायामध्ये येतात त्यावेळी हातापायाचे स्नायू इनव्हॉलेंटरीली आकुंचन प्रसरण पावायला लागतात. लाळेच्या ग्रंथींमधून फेस येतो आणि पेशंट बेशुद्ध पडतो ब्रेनभर करंट्स गेल्यामुळे. याला म्हणतात फिट्स. तर या फिट्सच्या आजाराची अनेक कारणं असतात आणि त्याचं योग्य निदान झालं की हा पेशंट पूर्णपणे बरे होऊ शकतात. तर हा एक कॉमन ब्रेनच्या आजारांचा गट होऊ शकतो. मी म्हटलं तसं अनेक गट आहेत, त्याला प्रत्येकाला खूप खूप इलॅबोरेट करता येईल. हो, पण एपिलेप्सी मध्ये काही ठळक गोष्टी ज्या कॉमन दिसतात, जे प्रकार त्याचे, तसे काही सांगता येतील का? एपिलेप्सी मध्ये एक तर जनरलाइज्ड एपिलेप्सी असते की पूर्ण शरीर, हातपाय झटके येतात आणि तोंडाला फेस येऊन पेशंट बेशुद्ध होतो. फोकल एपिलेप्सी असते की समजा हात आणि चेहऱ्याचा भागच फक्त हलायला लागतो. म्हणजे मेंदूतलं जर चेहरा आणि हाताचं केंद्र फायर व्हायला लागलं तर चेहराचे स्नायू ट्विच व्हायला लागतात, कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स व्हायला लागतात आणि हाताला झटके येतात. काही टेम्पोरल लोब एपिलेप्सी असतात भावनांच्या केंद्रामध्ये की माणूस वेडवाकडं वागायला लागतो आणि ऑटोमॅटिझम त्याला म्हणतात. म्हणजे अचानक उठून चालायला लागतो, त्याला कळतच नाही की आपण चालतोय. त्याचा इतर मेंदूशी त्या भागाचा असलेला संपर्क तुटतो, तो ऑटोनॉमस फंक्शन करायला लागतो, तो ब्रेनचा पार्ट. तर हे प्रामुख्याने एपिलेप्सीचे प्रकार आहेत आणि त्या सगळ्याला चांगली ट्रीटमेंट आहे. मेंदूचा आणखीन एक आजार म्हणजे पॅरालिसिस. त्यामध्ये माणूस किती प्रकारांनी हतबल होतो आणि त्याला काय काय होतं, तर त्याची सुरुवातीची काय लक्षणं लक्षात घ्यायला हवी की आपल्याला असं काहीतरी होतंय. सुरुवातीला खूप वेळा पॅरालिसिसचा अटॅक जो म्हणतो आपण, तर अटॅक म्हणजे काय, एखादी अचानक घडलेली गोष्ट. म्हणजे कॉमनली पेशंट आमच्याकडे आणला जातो की सकाळी टॉयलेटला गेले आणि बेशुद्ध झाले आणि जागेवर आल्यावर एक हात आणि एक पाय लुळा झालेला होता. कधी कधी शुद्धीवरच आले नाही, टॉयलेटचं दार फोडून त्यांना बाहेर काढावं लागलं. आणि हे जे अचानक झाले असं म्हटलं जातं तर ते अचानक कधी होत नसतं. खूप वेळा मेंदूला होणारा रक्तपुरवठा करणाऱ्या नसा चोकअप झाल्या, ब्लॉक झाल्या की मेंदूच्या पेशी, जसं आपण नाक दाबलं तर गुदमरून मरू, तशा रक्तपुरवठा अभावी मेंदूच्या एक ठराविक ग्रुप ऑफ सेल्स मरतात आणि मग पॅरालिसिस होतो. आता आपल्या जसं पाईप मधून पाणी वाहतं तसं रक्तवाहिनीमधून रक्त वाहतं. जसा पाईप मध्ये गाळ जमतो तसा रक्तवाहिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कोलेस्ट्रॉल आहे, डायबिटीसच्या पेशंट्स मध्ये शुगर आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, सेलेनियम आहे. याचा गाळ हळूहळू हळूहळू जमत जातो आणि तो गाळ जमला, खूप पूर्ण चोकअप झाला की मग पॅरालिसिसचा अटॅक येतो. त्याच्यामुळे हे जे म्हणतात की अगदी अचानक आला हो, आणि खूप वेळा तर पेशंटचे नातेवाईक आम्हाला सांगतात की अहो आजपर्यंत यांना दवाखान्याची पायरी चढावी लागली नाही. म्हणजे अभिमानाने सांगतात. पण हे कुठेतरी चुकतंय. आपण जे म्हणतो की 40 नंतरची काळजी घ्यायला पाहिजे, पिरियॉडिक आपण टेस्ट करून घेतल्या पाहिजेत, कोलेस्ट्रॉल वाढलंय का, शुगर वाढलीये का, कारण अचानक काही होत नाही. अर्ली स्टेज मध्ये जेव्हा डिटेक्शन होतं की तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, कोलेस्ट्रॉल आहे, तेव्हा आपोआपच त्याच्यावरची औषध उपाययोजना करून हा साठणारा गाळच आपण टाळू शकतो. आणि पुढे होणारा पॅरालिसिस जेव्हा पेशी काळ्या पडतात, मरतात, तेव्हा इट्स फेअरली लेट.
पण त्याच्या आधीच जर उपचार केले तर पॅरालिसिस इज डेफिनेटली प्रिव्हेंटेबल. पॅरालिसिस प्रमाणेच ब्रेन ट्युमर हा एक आजार जो आहे, तर आता ट्युमर म्हटलं की एक काहीतरी गाठ असं इतपतच माहिती असतं, तर त्याविषयी जरा सविस्तर सांगूया. ब्रेन ट्युमर सुद्धा दोन प्रकारचे असतात. याच्या मेंदूमध्ये गाठी होतात. प्रत्येक ब्रेन ट्युमर हा कॅन्सर नसतो. म्हणजे खूप वेळा कल्पना असते की ब्रेन ट्युमर झाला म्हणजे आता याला ब्रेनचा कॅन्सरच झाला आणि आता यांचं काही खरं नाही, पण तसं नाही. खूपसे ब्रेन ट्युमर्स हे बेनाईन असतात, कॅन्सर नसलेले असतात आणि त्याचं ऑपरेशन करून ते काढले की पेशंट अगदी ठणठणीत 100% पूर्ण बरा होतो. आता जेवढा ट्युमर मोठा, जेवढा महत्वाच्या भागांना तो चिकटलेला, तेवढा तो नाजूकपणी सोडवून काढताना असणारे धोके जास्त. म्हणून अर्ली स्टेज मध्ये ट्युमरचं डिटेक्शन महत्वाचं. तर ट्युमरची मुख्य लक्षणं काय? जेव्हा तो वाढायला लागतो तेव्हा कवटी आपली बंद असते, आतमध्ये व्हॉल्यूम एक्सपान्शनला जागा नसते. त्याच्यामुळे जेव्हा ट्युमर वाढायला लागतो तेव्हा तो आतलं प्रेशर वाढवतो आणि मग डोकं दुखायला लागतं. मग थ्रोबिंग हेडेक ज्याला म्हणतात, कंटिन्युअस सतत डोकं दुखणं, हे ब्रेन ट्युमरचं लक्षण असू शकतं. म्हणजे आम्हाला तपासलं की आम्हाला 2 मिनिटात कळतं की साधी डोकेदुखी आहे का ब्रेनचं प्रेशर वाढलेलं आहे. म्हणजे फंडोस्कोप नावाच्या एका इन्स्ट्रुमेंटनी आम्ही डोळ्यामध्ये प्रकाश टाकून डोळ्याचा पडदा बघतो आणि त्यांनी आम्हाला अप्रत्यक्ष कल्पना येते ब्रेनच्या प्रेशरची. तर हे ठराविक प्रकारचे डोकेदुखी हे एक प्रमुख लक्षण आहे. दुसरं, ज्या भागाचा ट्युमर असेल त्या भागाचं कार्य थांबणं हे दुसरं लक्षण आहे. तिकडे निग्लेक्ट करायला नको. म्हणजे एक रिसेंट तुम्हाला पेशंट सांगतो, एक म्हातारे आजोबा नातवाचा अभ्यास घेत होते आणि गणिताचा अभ्यास घेताना नातू म्हणायला लागला की आजोबा तुमचंच चुकतंय, सिंपल गणित. ते बाहेर वस्तू विकत घ्यायला गेले तर साधा हिशोब, किती सुट्टे पैसे परत घ्यायचे हे त्यांना कळेनासं झालं आणि थोडंफार डोकं दुखायचं. आणि आपलं कॅल्क्युलेशन करणार जे ब्रेनचं सेंटर आहे त्याचा त्यांना ट्युमर होता. तर हे जर निग्लेक्ट केलं ना तर ट्युमर वाढतो. पण अर्ली जर सिम्पटम्स असतील तर त्या का होत आहेत आपल्याला, त्याच्या मुळाशी जाऊन त्याचं डायग्नोसिस केलं तर अर्ली स्टेज मध्ये असलेला ट्युमर, विशेषतः तो कॅन्सर नसला तर ऑपरेशन करून तो ट्युमर काढून पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो. ब्रेन ट्युमरची लक्षणं तुम्ही आता साधारण जी आहेत बेसिक ती सांगितलीत, पण पॅरालिसिसची काही लक्षणं अजून इथे सांगायला हवीत असं वाटतंय. पॅरालिसिस सुद्धा आता मी जो वर्णन केलं पॅरालिसिस, तो पॅरालिसिस हा सडन अक्यूट स्ट्रोक याचं वर्णन केलं. एकदम एक बाजू पॅरालिसिस होणं. काही पॅरालिसिस हे हळूहळू होणारे असतात. म्हणजे आधी हाताच्या बोटांचा पॅरालिसिस होतो, हातामध्ये लिहिताना पेन पकडता येत नाही, किंवा दुसऱ्याशी शेकहँड करायला गेलं तर जाणवतं की आपल्याला हातामध्ये आपल्याला शक्ती नाही. नंतर वरची वस्तू काढताना त्रास होतो. म्हणजे बायकांना क्लासिकली ते सांगतात की वर ठेवलेला डबा काढता येत नाही स्वयंपाकघरातला, किंवा पुरुषांना कंगवे आणि भांग पाडायला त्रास होतो, केस विंचरायला त्रास होतो, पायाने चालताना इम्बॅलन्स व्हायला लागतो, तोल जायला लागतो, आपल्याला इन्स्टेबिलिटी वाटते. तर ही अर्ली पॅरालिसिसची लक्षणं आहेत. आणि ही जर आपण वाढू दिली तर मग हा ग्रॅज्युअल ऑनसेट पॅरालिसिस सुद्धा कम्प्लीट हेमिप्लिजिया ज्याला म्हणतात तो होऊ शकतो. आणि मगाशी सांगितलेला स्ट्रोकचा पॅरालिसिस मी सांगितलं त्या कारणांमुळे, नस चोकअप झाल्यामुळे होतोच. आणखी एक ग्रुप आहे पॅरालिसिसचा, रिव्हर्सिबल पॅरालिसिस, की थोडा वेळ पॅरालिसिस होतो मग तो जातो, पुन्हा होतो पुन्हा जातो. आणि याला मेंदूची अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार कारणीभूत असतात. तर त्याचं वेळच्या वेळी निदान होणं आणि लवकरात लवकर उपचार होणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे बरेचसे पॅरालिसिस टाळता येतात, बऱ्याचशा पॅरालिसिसवर उपचार असतात, आणि अगदी थोडे पॅरालिसिस असे असतात की ब्रेनची व्हेसल पूर्ण 100% चोकअप झाली आहे, रक्तपुरवठा पूर्ण बंद झालाय, पेशी पूर्ण काळ्या पडल्यात की आता त्याला काही ट्रीटमेंट नाही. मग फिजिओथेरपी, आजूबाजूच्या मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी टॉनिक्स, या मार्गाने ते जातं. पण तो पॅरालिसिस पूर्ण कधीच बरा होऊ शकत नाही.